वाऱ्याची झुळूक येते ना, अशीच तू माझ्या आयुष्यात आली होतीस असं. पहिल्यांदा मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हा असं वाटलं की तू एक स्वप्न आहेस. मग असं वाटलं की त्याच स्वप्नातून तू उतरून माझ्या खऱ्या आयुष्यात येशील. इथेच ते स्वप्न तुटलं. एवढा का पुळकाय तिच्याबद्दल तुम्हाला? आणि असेल ना तर आणा. ने बघूया, आणा तिला या घरात आणा. बघूया कोण जिंकतंय ते. घेऊया ना परीक्षा. बघूया ना तुमचा तिच्याबद्दलचा विश्वास जिंकतोय की माझा तिच्याबद्दलचा अविश्वास. तिलोत्तमा, ही काही वादविवादाची स्पर्धा नाहीये. हरणं, जिंकणं, विश्वास अविश्वास, काय बोलतेस तू तिलोत्तमा? अगं, आपल्या दोघांचाही स्वभाव नाहीये हा. ठीक आहे, नाही हरकत नाही. म्हणजे काय, थोडक्यात आपला हा वाद मिटणं शक्यच नाहीये ना. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं, तिला आणायचं ना घरी? आणा, चला. नाही बघूया ना, आणा. मी तुम्हाला खरं खरं सांगते हा, आणि खात्रीनं सांगते, ज्या पद्धतीची तिला या घरात वागणूक मिळतेय ना, ती एक दिवस सुद्धा आपल्या घरात टिकणार नाही. बघा तुम्ही, खात्री आहे माझी. म्हणजे ती जर का स्वाभिमानी असेल तर. नसेल तर काय प्रश्नच नाही. नाही, सावली सावली नक्कीच स्वाभिमानी आहे. माझी खात्री आहे, कुणीही तिच्याशी कसंही वागलं ना तरी ती नक्की परत येईल. कारण मुळात ती एक साधी भोळी, ह्या जगाकडे निरागस नजरेनं बघणारी मुलगी. खरं सांगू तिलोत्तमा, काही वेळेला ना मला सावलीमध्ये तुझाच भास होतो. काय चुकून बोललात का? माझी तुलना त्या पोरीशी तुम्ही चुकून केलीत का? नाही, तुम्ही चुकला असाल तर ठीक आहे. जर का मुद्दाम बोलला असाल ना तर मी हे ऐकून घेणार नाही. खरंच स्वप्न होतीस का ग? खरी होतीस? हो, खरी आहे मी. जितका खरा तो चंद्र आहे, जितका खरा सूर्य आहे, जितकी खरी ही स्पर्श करणारी वाऱ्याची झुळूक. पण तुम्हाला आता विश्वास नाही बसणार सर. या चंद्रासारखंच आहे. अमावस्येला हा गायब होतो. एखाद्याला वाटेल की हा अस्तित्वातच नाहीये, पण हळूहळू कलेकलेने तो वाढत जातो. मग पौर्णिमेचा दिवस येतो आणि मग हा चंद्र पूर्ण असतो, सगळ्यांना दिसतो. मी पण अगदी या चंद्रासारखेच आहे बघा. माझ्या आयुष्यात एकच चंद्र आहे आणि तो तू आहेस अस्मी. तुला सोडून मी दुसऱ्या कुठल्याच मुलीवर प्रेम नाही करू शकत. आता पण मी या चंद्राकडे पाहतोय, पण मला तू दिसतेस. मला माझ्या घरी जाता येईल ना? मला माझ्या विठ्ठलाशी बोलायला नेहमीच आवडतं. पण आज पहिल्यांदा मी या चंद्राशी बोलते.
असं वाटतंय मी तुमच्याशीच बोलते. साक्षी 1.25 लाखाची. आता तुम्ही ठरवायचं सावनीचं लग्न होऊ द्यायचं नाही. ते गातात यार लोक. मला नाही कधीच जमणार नाही. नाहीच जमणार आहे तुला. आणि तुला हे जर जमलं असतं ना तारा, तर आज आपल्यावर ही वेळ नसती. माझंच नाणं खोट आहे. मी जगाला तरी काय दोष देऊ ग? तारा तारा तुला अगं कळत नाहीये मी किती स्ट्रेस्ड आउट आहे आता. अगं मी काय काय स्वप्न पाहिली होती ग तुझ्यासाठी. साधा सोपा विचार केला होता मी. जोपर्यंत तू गाण्यात पूर्णपणे तयार होत नाहीयेस, तुझा आवाज पक्का होत नाही, तोपर्यंत आपण सावलीचा आवाज वापरू आणि त्यानंतर तुला मला जगासमोर गायिका म्हणून आणायचं होतं. पण नाही, तुला कशाची काही पडलेलीच नाहीये तारा. मी एकटीच मरतीये. अगं तारा, तुला कळत कसं नाहीये. त्या जगन्नाथकडे व्हिडिओ आहे तुझा. जगन्नाथने जर उद्या तो व्हिडिओ आउट केला ना, तर फक्त तुझं करिअर संपणार नाहीये. तुझ्या करिअर सोबत माझी सगळी स्वप्न धुळीत मिसळणार. या घराण्याचं नाव, याचं वैभव, याचं सगळं 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 मातीत मिसळणार आहे तारा. आणि त्याला तू जबाबदार असणार आहेस, हे लक्षात ठेव. हो हो मम्मा, खरंच मम्मा. अगं पण मी लहानपणापासून तुला सांगत आले होते की नाही की मला नाहीये गाण्यात इंटरेस्ट. बाई नाहीये. मग तुझा का अट्टहास होता मला गायिका बनवण्याचा? माझी वेगळी स्वप्न होती मम्मा. पण नाही, तुला ना तुझ्या मनासारखंच करायचं होतं. मग घे आता. आज बोललीयस तारा. पुन्हा जर तुझ्या तोंडून हे शब्द निघाले ना, तर जीव घेईन मी तुझा. कळलं? त्या जगन्नाथला काय वाटतंय? तो एक व्हिडिओ घेऊन तो भैरवी वझेला संपवेल. वझे घराण्याच्या संगीत परंपरेला संपवेल. त्याला माहिती नाहीये मी कोण आहे. त्या जगन्नाथकडनं तो व्हिडिओ कसा काढायचा ते मी बघतेच. भैरवी वझे नाव आहे माझं. कोणी ऐरा गैरा भैरवीला असं संपवू शकत नाही. साऊ, सासरच्यांची लय आठवण येते का? हा, नवऱ्याचा आत्तापासूनच येड लागायला लागलं काय? हा, अगं अशी लाजतीस काय? त्यात काय झालं? हे बघ, बायकोचं नवऱ्यावर जीवापाड प्रेम असेल ना, तर संसार मार्गी लागत असतो. तशी रीतच आहे आपली. बरे साऊ, माहेर वाशिनीला माहेरकडून काहीतरी द्यायचं असतं, अशी आपली रीत आहे. साडी आणली आहे तुझ्यासाठी. हा म्हणजे आमची ऐपत नाही, पण ऐपतीप्रमाणे आणले आहेत आम्ही. निश्चित ना? आई, असं परक्यासारखं का बोलतेस तू? माझं आयुष्य आज घरात गेलंय ना. काल परवापर्यंत तू हक्कानं बोलत होतीस, आणि आता माझं लग्न झालंय
म्हणून तू असं का बोलतेस? साऊ अगं रडतेस काय बाळे? हे बा आता असं रडाबिडायचं नाही हा. हसायचं आणि सुखानं संसार करायचा. बर तू आवरून घे तुझं, अंथरुण घालते मी, येतो. धर. पांडुरंग हरी. कशी आहेस बाळा? बरी आहेस ना? हा अगं असं काय बघतेय? अरे हो, तुला प्रश्न पडला असेल ना की भैरवी माई सकाळी सकाळी इथं काय करताय, असंच प्रश्न आला असेल ना मनात. अगं मेहेंदळेंच्या कुटुंबात तू सून म्हणून गेलीये. तू गेलीयस बाई महालात. पण मग हे तू विसरली असशील तुझी जबाबदारी. पण मी नाही हा विसरले. अगं तू नसलीस म्हणून काय झालं, मी आहे ना यांची काळजी घ्यायला. अगं इथूनच जात होते, म्हटलं जाता जाता अप्पूची चौकशी करून जावी म्हणून आले, दुसरं काही नाही. पण एक सांगू सावली बाळा, म्हणजे बघ पटलं तर, तू जरी मेहेंदळेंच्या घरची सून झाली असशील, मोठ्या महालात गेली असशील, तरी तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, काही कर्तव्य आहेत, ती विसरायची नाही ना कधी. तुझी सगळ्यात मोठी जबाबदारी तू मला दिलेलं हे वचन. हा झाला करार, पण उद्या सावलीची नियत फिरली तर? असं नाही होणार. मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते. ते तर तुला पाळावंच लागेल ना, म्हणजे पाळशील ना, हे नाही हा विसरायचं. हे बघ सावली, शेवटी तुझ्यावर तुझ्या या कुटुंबाची जबाबदारी आहेच.
आणि दुसरं कोण घेणार आहे ती? त्यामुळे तारासाठी गाणं गाणं सोडायचं नाही. गाशील ना? गाशील ना बाळा? तुला गावच लागेल. चल येते, काळजी घे. हा नील, एक काम करशील? राजकुमार बरोबर जरा मुंबईच्या प्लांटला व्हिजिट करशील? का ग? त्यांचे मला सतत मेल्स येत आहेत. नेमका काय प्रॉब्लेम आहे जरा बघ ना. बघतो मी. आणि कोणाला काय बोलायचं? येस मॅम. मला असं विचारायचं आहे की सारंगच्या लग्नानंतर गोष्टी ट्रॅकवर येतील की बिघडतील? हा काय प्रश्न आहे? सारंगचं लग्न आणि आपलं काम त्याचा काय संबंध? तुला माहितीये ना हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय ते, आणि मुळात मला हे लग्न मान्यच नाहीये. हे फक्त बाहेरच्यांसाठी दिखावा. तेव्हा आपण आपल्या आयुष्यात त्याचा फरक पडून नाही घ्यायचा. पण ती मुलगी कधी ना कधी इकडे येईलच ना. ज्या पद्धतीने तिला या घरात ट्रीटमेंट मिळतीये त्यावरून ती या घरात परत येणारच नाही अशी खात्री आहे मला. साऊ, झोप झाली का? हो बाबा. बाबा, ओ, आपण कमीत कमी अक्केसाठी एक भारीतला कप घ्यायचा का? नाही म्हणजे तिला त्या राजमहालात चांगल्या चांगल्या कप मध्ये चहा प्यायची सवय पडली असणार ना, म्हणून. अप्पू बाळा, चहाच्या कपापेक्षा चहातला गोडवा जास्त महत्वाचा असतो. हो अक्के, पण तू आता श्रीमंत घरात राहते ना, म्हणून म्हंटल. असं काय नसतं, गप्प बसतो. काय पण बोलतोस? हो, काही गडबडीत सांगायचंच राहिलं. साऊला सासरी धाडायचंय ना, होय की. मग तिकडनं कोण कोण घ्यायला येणार आहे ते विचारायला नको आपण? फोन लावा ना जरा. होय, चंद्रकांतजींना फोन करतो म्या. सगदेवा, जरा फोन लाव की. वय तांबाला लावतो. हा, लागला. बोला तुम्ही, बघा. अरे एकनाथरावांचाच फोन आहे. हॅलो. चंद्रकांतजी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ते साऊला सासरी पाठवायची आहे. ती रीत असते ना, सासरकडची मंडळी पोरीला न्यायला येते ती. काय म्हणालात? पुन्हा एकदा सांगा. अव म्हटलं पोरीला सासरी पाठवायची आहे, तर आपल्याकडे रीत असते ना, सासरकडची मंडळी पोरीला न्यायला येते ती. तर हेच विचाराय फोन केला होता की तुमच्याकडचं कोण येतंय न्यायला. हा, सावलीला परत आणायला ना. मी नाही, मी जरा बिझी आहे. सोहम आणि बबलू येतील. बर, चालतंय. ठेवू का फोन? हो. ओके. काय म्हणले हो? कानू, त्यांच्याकडनं ते साऊचा दाखला दीर आणि ते बबलू आहे ना, ती येणारच न्यायला. बरोबर बाई, लोक कामाला लागायला पाहिजे. ते धागा तयारीला. चल. तू तुझ्या घरी चालली आहेस ना? मग आता तिकडेच राहायचं, पण पुन्हा इकडे यायचा विचार करायचा नाही.